ॐ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगीराजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम लीला विश्वंभराय नमः. ओम सिद्धराजाय नमः. ओम ज्ञानसागराय नमः. ओम विश्वंभर अवधूताय नमः. ओम माया मुक्त अवधूताय नमः. ओम माया युक्त अवधूताय नमः. ओम आदि गुरु नमः. ओम शिवरूपाय नमः. ओम देवदेवेश्वराय नमः. ओम दिगंबर अवधूताय नमः. ओम कमललोचनाय नमः. अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्याम नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते भावे सावधान. गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेऊनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलकांकित रोमांच ही उठती. कंठ झाला सद्गतीत. गात्रे झाली सकंपित. विवर्ण भासे लोकात. नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखे न बोले. देह अणु मात्र न हाले. सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे. देखोनी सिद्ध सुखावती. समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती. लोकोपकारा कारणे. म्हणोनी हस्ते कुरवाळीती. प्रेमभावे आलिंगिती. देहावरी ये ये म्हणती. ऐक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी. रहासी ऐसा समाधीस्थ जरी. ज्ञान राहील तुझ्या उदरी. लोक तरती कैसे मग. या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी. तुवा विचारिले म्हणोनी आम्हा आठविली अमृताची वाणी. तापत्रया ते करी हानी. ऐशी अनुपम्या प्रगटली. तुझमुळे आम्हा आठवले. तुवा आम्हा बरवे केले. त्वाही एकाग्रत्वे ऐकिले. आता हेची विस्तारी. नामधारका ऐशिया परी. सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मीलन करी. कर जोडन उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू. तुची या विश्वास आधारू. भवसागर पैल पारू. तुची करीसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवीत. सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणी का मज सांगा. या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती. भक्तजनाची मनोवृत्ती. बुडी देवोनी स्थिरावली. अतृप्त आहे अजूनी. हेची कथा पुनः सुचवोनी. अक्षय अमृत पाजोनी. आनंद सागरी मज ठेवा. बहु औषधींचे सार काढोन. त्रैलोक्य चिंतामणी रसायन. संग्रह करीती विचक्षण. तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना. आनंद सिद्धाची या मना. म्हणती बाळा तुझी वासना. अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. प्रथम पासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथम अध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तान प्रती जाहले. द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपका प्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरु नेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास याचा महिमा. तृतीय अध्यायी कथियेला. चतुर्थ अध्यायी अनुसूये प्रती. छळावया त्रिमूर्ती येती. परितियेचे पुत्र होती. स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रिया वल्लभ धारी. तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊन रावण जात गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात. राया प्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत हाती. तया प्रती गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती. ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी रजका प्रती. कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देव म्हणती पुढती. गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण. तस्करा वधीती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती. 10माध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी.
अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्या ते करंज पुरी भेटोनी येती गोदातिरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दवडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती कथुनी दिधली ज्ञान शक्ती. श्री गुरु आले भिल्लवाडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण. त्यासी श्री गुरु विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनिया दरिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा. अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला 2 एक मरता. कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्यांची वंध्या महिषी होती 30 करून दुग्धवंती. 22व्यात वर दिधला. 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद पद्मा. 24व्यात वर देती. मलेंच्या पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वाद कल्पना परी ते उन्मत्त नायकती. 27 आणोनी पतिता विप्रांसी वेद वाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपी देऊनी पतिता वस्था गृहाप्रती दवडीला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथून शांतवू पाहती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरु स झाली नमस्कारिती. आशीर्वाद देवोनी तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा. कुक्कुट मर्कट दोघे जण वैश्येचे कथन करीती राया ते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कच देव यानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळूनी धरीती श्री गुरुचरणा. त्याला कर्म मार्ग सांगती. 37 ती नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्टा. शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा. काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायन देव येऊनी करीती श्री गुरु स्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती. 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायन देवा प्रत सांगोनी व्रत करविती.
चव्वेचाळीसी तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावून क्षणेसी शिवरात्री पुण्य कथा तयासी विमर्शण राजाची कथी येली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ट नासूनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिपरगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरून आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवुनी पुढती आनंदविले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती आणि कही तेथे सांगती कुष्ट दैवार्जिती रत्नाबाईंचे. म्लेच्छाचा स्फोटक दवडीती भक्तीस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50 अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नाना याती यती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुनी निर्धार शिष्यांची सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकोनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहोनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मद भजनी धरा आसक्ती मठ धामी राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे परी श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका गुरुगुप्त सती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे तयाला जैसा भावार्थ असे आपुला तैशी कार्ये संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुनः वदलो सत शिष्या. पूर्वी ऐकिले असेल कानी त्याते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे. ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवी तसे कर जोडुनी तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करुनिया. अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र. दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती. शुचिरभूत होवनी शास्त्र रीती सप्ताह करिता बहुपुण्य. दीनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगावल्यादी शोभा करावी. देश कालादी संकल्प करूनी पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अत्तत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिलां वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 38 पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्य पाठ होता पूर्ण करावे. उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे. सप्तदिन रात्री करावे. भूमी शयन सारांश शास्त्र आधारे करून शुचिरभूत असावे. एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन होवोनी सौख्य होत असे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी
म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा बरवी मनाचे कंठी. घालिता पदवी सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्न खाणी त्यातुनी नामधारक रत्ने आणि 52 भरोनी रांजणी. भक्त याचका तोषविले किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारके पसरीला करू यांचा करोनी परोपकारू. भक्तांकरिता बहु केला किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक मागता पार वर्षला. तेथे तेने अभक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा. हृदय कोशी सकळ जनांचा पाषाण समयी पाझरे. श्री गुरुरायाचे धरू चरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे करी नारायण. श्री गुरु रूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारणा. आपण आपुली दाखवुनी कुणा गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे द्विपंचाशदध्याय सारे अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु. शुभम भवतु. श्री गुरुचरित्रम समाप्तम. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम शुभम भवतु. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री पाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वत्यै नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी. तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची संगमा. ओम दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची संगमा. तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. ध्यान मूलम गुरुमूर्तीम पूजा मूलम गुरुं पदम. मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा. वंदे अहम सच्चिदानंदम भावातीतम जगद्गुरुम नित्यं पूर्णं निराकारं. स्वात्म संस्थितम अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पथदर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नाद बिंदु कलातीतं तस्मै श्री गुरवे नमः. गणाधीशं गणपतिं गणनाथ गणेश्वरं सर्वेन्द्रिय गुण प्रेरक हंसो सोहं चिन्तयेत. सच्चिदानंद रूपाय व्यापिने परमात्मने नमः. श्री गुरुदेवाय प्रकाशानन मूर्तये. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यमेव निरञ्जनं गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यमेव परमं पदम्. पितृ मातृ सुहव बंधु विद्यातीर्थानि देवता न तुल्यं गुरुनाम शीघ्रं स्पर्शमेव परमपदम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. महाप्रभो कीर्तन नृत्य गीत वादित्र मध्यनं मनसोरसेन रोमांच कंपाश्रुतरंग भाजो. वंदे गुरो श्री चरणारविंदम. मनी आवडी गायनाची प्रभूला करी सुस्वरे नित्य जो गायनाला. तयाच्या त्वरे संकटाते निवारी सर्वांची दत्ता मला तूच तारी. सर्वांती दत्ता मला तूच तारी. नदी वाहे काळ चाले चालवी गुरु. भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु. नदी वाहे काळ चाले चालवी गुरु. भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु.
तर भवसागर तरू, गुरु लाभला जरी तर भवसागर तरू, गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता हरू, गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता हरू. गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली दत्त गुरु, गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली दत्त गुरु. ओंकार बिंदू संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओम ओम ओंकाराय नमो नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्मर्तृगामी दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्मरणगामी दिगंबरा. दत्त गुरूंचे नाम स्मरा हो, दत्त गुरूंचे भजन करा. दिगंबरा 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 दिगंबरा. दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबरा या हो, स्वामी पाठीशी रहा हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. ओम गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं, षड्गुण पारावारं दुर्जन संहारं. भक्त प्रिय दातारं कल्पित परिवारं, मुनिजन मानसहारं निगमोगमसारं. जय देव वंदे गुरुचरितं, कृपया मानसतरितं मामुद्धार त्वरितं. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं. कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं. त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं, काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं. कल्पद्रुम फलभारं कल्पित दातारं, पठनामृत रसधारं भवभय परिहारं. अगाध श्री गुरुचरणं भूइच्छा तरणं, ज्ञानामृत रसभरणं जड जीवोद्धरणं. भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रय हरणं, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं. श्री गुरु करुणाकृत्यं सिद्धेश्वर गीतं, शारदा गंगाधर सुतमथितं नवनीतं. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं, त्वद्गत शेषं वांछित सुख हरिहर चित्तं. जय देव वंदे गुरुचरितं, कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं. यदक्षर पदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत्, तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च, न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव
माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम गुरवे नमः ओम श्री गुरु दत्तात्रेय श्री वल्लभ गुरु दत्तात्रेय नमः श्री वल्लभाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री गजानन महाराजाय नमः ओम श्री साई समर्थाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री गुरवे नमः।